विद्यापीठ अनुदान आयोगानं नवे नियम केलेत आणि त्यावरून देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलनं होत आहेत। खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी रस्त्यावर का उतरलेत आणि हे नियम नेमके काय आहेत पाहूयात। यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं केलेल्या नव्या नियमांच्या विरोधात देशभरात विद्यार्थी आणि शिक्षण संघटनांनी विरोध केला। सोशल मीडियावर देखील #UGC रोलबॅक ट्रेंड होत असून या नव्या नियमांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेण्यात आली आहे। आधी यूजीसीचे नवे नियम नेमके काय आहेत, विरोध का होतोय तेही बघूयात। महाविद्यालय आणि विद्यापीठातील जातीभेद आणि भेदभाव रोखण्यासाठी नियम तयार करण्यात आलेत। कॉलेज आणि विद्यापीठ परिसरात समानतेचं वातावरण निर्माण करणं हा उद्देश आहे। यूजीसीच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या 5 वर्षात जातीभेदाच्या तक्रारींमध्ये 118% वाढ झाली आहे। नियम न पाळणाऱ्या महाविद्यालयांवरती मान्यता रद्द करणं आणि निधी रोखण्यासारखी कारवाई होणार आहे। प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठात इक्विटी कमिटी म्हणजेच समता समिती स्थापन होईल। या कमिटीत SC, ST आणि ओबीसींचा समावेश असेल। निश्चित कालावधीत SC, ST आणि ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा निपटारा होईल। पण या समितीत सवर्ण आणि ओपन कॅटेगरीचं कोणीही नसेल। त्यामुळे हा नियमच भेदभाव असून कायद्याच्या गैरवापराची भीती ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। तसंच भेदभाव रोखण्याचा उद्देश असला तरी नियम एकतर्फी असल्याचा खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। समता समितीसह 24/7 हेल्पलाईन नंबर आणि तक्रार प्रणाली देखील कॉलेज आणि विद्यापीठात असेल। पण तक्रार नोंदवण्याची सोय असली तरी खोट्या तक्रारींवरती कारवाईची तरतूद नाही। या आरोपांमुळे करिअरवरती परिणाम होऊ शकतो असं खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। किसी भी वर्ग के छात्र के बीच में खाई खोदने से ये बेहतर है कि समाज में अलग अलग वर्गों के लिए जब इतना ही द्वेष है तो हर जाति हर व्यवस्था के वर्ग के लिए अलग विश्वविद्यालय बनवा दीजिए। अगर विश्वविद्यालय में हर जाति धर्म के लोग पढ़ रहे हैं, कानूनी रूप से सुरक्षा देने के लिए जो पिछड़ों अति पिछड़ों दलितों के लिए व्यवस्था है उस व्यवस्था का सब सम्मान कर रहे हैं, तो अलग से इस एक्ट को लागू करना एक तानाशाही मंतव्य है और इसको वापस लिया जाना चाहिए। कोई भेदभाव नहीं होगा, कोई डिस्क्रिमिनेशन के नाम पे किसी को भी मिसयूज करने का अधिकार नहीं रहेगा। इसमें यूजीसी हो, भारत सरकार हो या राज्य सरकार हो, इसकी दायित्व रहेगी। मैं आश्वस्त करता हूँ उसको जो व्यवस्था हुई है भारत की कुछ भी व्यवस्था हो संविधान की परिधि के अंदर होगा। और ये जो विषय आई है ये तो सुप्रीम कोर्ट की निगरानी में व्यवस्था है। इसमें आश्वस्त मैं फील करना चाहता हूँ कोई भी किसी के ऊपर भी अत्याचार या किसी को भी भेदभाव नहीं किया जाएगा। खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशातील बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी राजीनामा दिल्यामुळे आणखीन वाद वाढलाय। तर आता सुप्रीम कोर्टातही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। नियम करणारे कोण आहेत, त्यांना कायद्याची किती माहिती आहे, कशासाठी अशा पद्धतीने भेदभाव निर्माण करण्यात आलेला आहे हे माहिती नाही आपल्याला। मी सगळे हक्क दिले पण दाद मागण्याचाच हक्क दिला नाही तर मग त्या हक्कांचा काही अर्थ राहत नाही। त्यामुळे यूजीसीने जो नियम तयार केलेला आहे ती निरर्थकता तयार करणारा नियम आहे आणि तो चुकीचा असल्यामुळे बेकायदेशीर ठरवण्यात येईल। त्यापेक्षा यूजीसीनेच तो निर्णय मागे घ्यावा असं मला वाटतं। रोहित वेमुला आणि पायल तडवी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं काही निरीक्षणं नोंदवली होती। त्या आधारे यूजीसीनं नवे नियम तयार केलेत। पण ज्या नियमात खुल्या प्रवर्गांना प्रतिनिधित्वच नसेल तर हा खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तसंच खोट्या तक्रारींवरती उलट कारवाईची देखील तरतूद नसल्यामुळे आक्षेप घेण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।